हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांना समकक्ष असल्याचं म्हटलं आणि राज्यात संतापाची लाट उसळली। क्रूरकर्मा धर्मांध टिपूसोबत महाराजांचं नाव घेणं हा शिवरायांचा अपमान असल्याचं म्हणत सपकाळांविरोधात आंदोलन घोषणाबाजी करण्यात आली। पण हे सगळं सुरू असताना सपकाळांनी गागा भट्टांचा पुतळा जाळण्याची भाषा केली। इतकंच नाही तर गागा भट्टांनी असा काय द्रोह केला असं विचारल्यावर कुठलाच संदर्भ न देता इतिहासाच्या नावाखाली हर्षवर्धन सपकाळांनी काय मुक्ताफळं उधळली आहेत तुम्हीच बघा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केली आणि त्याचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले। अगदी सोशल मीडियापासून ते रस्त्यापर्यंत सपकाळांविरोधात शिवप्रेमींचा रोष बघायला मिळाला। भाजपने त्यांच्या विरोधात जागोजागी आंदोलन सुद्धा केलं। त्यानंतर सपकाळांना झालेल्या चुकीची उपरती व्हायला 2 दिवस जावे लागले। शेवटी आज त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, पण यासोबत त्यांनी आणखी एका वादाला तोंड फोडलंय, ज्याची सुरुवात काल झाली। छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करणाऱ्या गागा भट्टांचाच पुतळा जाळण्याची भाषा सपकाळांनी काल केली होती। माझे पुतळे जाळण्याच्या ऐवजी त्यांनी जर गागा भट्टाचा पुतळा जाळला असता, त्यांनी जर कोरटकरचा पुतळा जाळला असता, त्यांनी जर राहुल कुलकर्णीचा पुतळा जाळला असता, त्यांनी जर कोश्यारीचा पुतळा जाळला असता तर ते शिवप्रेमी त्यांना म्हटलं गेलं असतं। आता हे झालं कालचं। आज परत त्यांना याबद्दल विचारण्यात आलं। हा प्रश्न विचारल्यानंतर सपकाळ यांनी आपलं काय अगाध ज्ञान प्रकट केलंय तुम्हीच ऐका। राज्याभिषेक एकतर शिवाजी महाराजांचा होऊ दिला नाही, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मोठा विरोध झाला आणि गागा भट्टांनी इथे येऊन ज्या काही त्यांनी नोंदी घेऊन ठेवल्या आहेत त्या आपण सर्वच जाणतो। त्या गागा भट्टांनी काय काय केलेलं आहे आणि काय विचित्र पद्धतीचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख स्वतः केलेला आहे हे आपण जाणतो। त्यामुळे संकेताचा भाग म्हणून ते नेमके काय बोलले, कसे बोलले हे या खोलात न जाता आपण शिवाजी महाराजांचे सर्व अभिमानी लोक आहोत, त्यांचा आपल्याला स्वाभिमान आहे। गागा भट्ट यांचा पुतळा जाळण्याचं मी केलेलं विधान जे आहे ते योग्य आहे। मी ठाम नसण्याचं काही कारण नाही। माझी आपल्याला विनंती आहे की गागा भट्टांनी ज्या नोंदी घेतलेल्या आहेत, जे सांगितलेलं आहे आणि हा विषय कुठेतरी आपण थांबवू। शिवरायांचा राज्याभिषेक गागा भट्टांच्या पौरोहित्याखाली पार पडला होता। खुद्द शिवरायांनाही गागा भट्टांबद्दल आदर होता, पण सपकाळांना मात्र जगावेगळा काहीतरी इतिहास माहीत असल्याचं दिसतंय, ज्याचे ना पुरावे ते देतात ना कुठले संदर्भ। पण सपकाळांनी केलेल्या दाव्यावर इतिहास अभ्यासकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। शिवरायांच्या हयातीत ज्यांच्या प्रती आदरभाव होता त्या गागा भट्टांचा अपमान करणं चुकीचं असल्याचं इतिहास अभ्यासकांनी म्हटलंय। आणि इतिहास काही माहीत नसताना त्याविषयी बोलणं हे खरं तर चुकीची गोष्ट आहे आणि हा पायंडा सतत पाडला जातोय। खरं तर गागा भट्टांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी राज्याभिषेक कसा करावा आणि त्याचे विधी कसे आहेत अशा प्रकारचा ग्रंथ सुद्धा लिहिला होता। आणि आणखीन एक ग्रंथ त्यांनी शिवाजी महाराजांना वाहिलेला ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे आणि अशा प्रकारे त्यांचं मोठं काम असताना त्यांच्यावरती आज टीका करणं हे बरोबर नाही आणि याचा मी तीव्र शब्दामध्ये अभ्यासक म्हणून निषेध करतो। आणि राज्याभिषेक जो काही महाराजांचा केला तो गागा भट्टांच्या मुख्य पुरोहित ते होते असं म्हटलं तरी हरकत नाही आणि त्यांच्या पूर्णपणे निर्णयाखाली गागा भट्टांनी हा राज्याभिषेकाचा ग्रंथ लिहिला। त्याच्यानंतर राज्याभिषेकानंतर गागा भट्टांनी शिवराज प्रशस्ती नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची स्तुती केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अशी विधानं आहेत की शिवाजी महाराजांचं नाव जरी ऐकलं तरी औरंगजेबाला कंप सुटतो। त्यामुळे स्वाभाविकच शिवाजी महाराजांची अशी स्तुती करणाऱ्या विद्वानाला चा पुतळा जर कोणा जाळण्याचं जर धाडस मागणी करत असेल तर त्यांचा हेतू काय आहे हे सरळ सरळ दिसतं आपल्याला। या पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी गागा भट्टांवर आणखी एक आरोप केला, तो म्हणजे शिवरायांबद्दल गागा भट्टांनी आक्षेपार्ह लिखाण केलं असा आरोप त्यांनी केला। पण त्यांचा हा दावा सुद्धा इतिहास अभ्यासकांनी फोडून काढला। त्यांनी जे लिखाण केलेलं आहे त्या लिखाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थानं कर्तृत्वाची स्तुती केलेली आहे। हर्षवर्धनजी सपकाळ यांनी जे विधान केलेलं आहे की गागा भट्टांनी राज्याभिषेकाला विरोध केला, मला वाटतं असा कुठंही लिखित स्वरूपाचा पुरावा आपल्याला पाहायला मिळत नाही। राज्याभिषेकाची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता, त्याच्यामुळे असे वाद करू नयेत। त्यांनी राज्याभिषेकाला विरोध केला असा कुठलाही संदर्भ आपल्याला इतिहासात पाहायला मिळत नाही। गागा भट्टांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला या प्रकारचा अनैतिहासिक दावा
तर अशा प्रकारची कुठलीही घटना त्या काळामध्ये घडलेली नाही आहे. कारण जर तुम्ही त्या इतिहासाचं निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसेल की त्याच्या आधी, शिवाजी महाराजांच्या आधी अनेक वर्ष कुणाचा हिंदू राजाचा राज्याभिषेक न झाल्यामुळं नेमका हा कसा करतात याविषयी त्यांना अज्ञान होतं आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी त्यांनी राज्याभिषेक कोश निर्माण केला, जो आजही आपल्याला वाचण्यासाठी उपलब्ध आहे. या गागा भट्टांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला, शिवरायांना समर्पित गौरवग्रंथ लिहिला. स्वराज्याच्या गौरवाचे जे साक्षीदार होते, शिवकालीन इतिहासात ज्या गागा भट्टांचं नाव प्रत्येक वेळी आदराने घेण्यात येतं, त्या गागा भट्टांचा पुतळा जाळण्याची भाषा करण्यामागे सपकाळांचा काय हेतू आहे हे त्यांनाच ठाऊक. पण ज्या काँग्रेस पक्षाचे ते प्रदेश अध्यक्ष आहेत, त्या जबाबदार पदाचं भान ठेवून तरी त्यांनी बोलायला हवं, एवढीच अपेक्षा अभ्यासकांनीही व्यक्त केली आहे. आता गागा भट्टांनीच राज्याभिषेकाला विरोध केल्याचं म्हणत अकलेचे तारे सपकाळांनी तोडलेत. तसंच महाराजांबद्दल गागा भट्टांनी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा त्यांचा दावा सुद्धा धादांत खोटा असल्याचं सुद्धा इतिहास अभ्यासकांनी सांगितलंय. त्यामुळे सपकाळांना आपल्या या चुकीची सुद्धा लवकरात लवकर उपरती हो, एवढीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.